उन्हाळा म्हटला की सरबताचे वेगवेगळे प्रकार तर व्हायलाच हवे. त्यामध्ये असाच एक कैरीच्या सरबताचा प्रकार आज आपण बघणार आहोत. चवीला अगदी उत्तम लागतं. आंबट गोड मधुर चवीचं हे सरबत प्यायला अगदी मस्त लागतं. शरीराला थंडावा देणारं हे कैरीचं सरबत आपण कसं केलं आहे तर सुरुवात करूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर कैरीचं सरबत बनवण्यासाठी मध्यम आकाराच्या 2 कैऱ्या घेतल्या आहेत. कैऱ्या चवीला थोड्या आंबटच आहेत. कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या. गॅसवर एक कुकर ठेवला. यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलं. यामध्ये दोन्ही कैऱ्या टाकून फक्त कुकरचं झाकण लावून 1 शिटी काढून घ्यायची. एका शिटीतच कैऱ्या छान शिजल्या जातात. किंवा कुकरऐवजी तुम्ही कढईमध्येही किंवा एखाद्या भांड्यामध्ये ह्या कैऱ्या उकळून घेतल्या 10-15 मिनिटासाठी तरीही छान शिजल्या जातात. आता कुकरमधून या कैऱ्या काढून घेतल्या, थंड करून घेतल्या. कैरीच्या देठाकडील भाग काढून कैरीचा जो मधला गर आहे तो संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे. जसा आंबा पिळतो तसंच त्याच पद्धतीने कैरीतला गर पिळून घ्यायचा. तर दोन्ही कैऱ्या आपण पिळून घेणार आहोत. त्यातील सगळा गर काढून घ्यायचा. कोळीला लागलेला आंब्याचा गर तोही काढून घ्यायचा. सगळा गर आपण काढून घेतला. वरची जी साल असते किंवा हे जी कोय असते हे परत थोडेसे पाणी घालून आपल्याला धुवून घ्यायचे, म्हणजे त्याला जे काही गर लागलेला असेल तोही निघून जाईल. कैरीचा सगळा गर आता मिक्सरच्या एका भांड्यात टाकून कैरीचं पाणीही यामध्येच टाकून द्यायचं. तर सरबतासाठी आपण साखर किंवा गुळाचाही वापर करू शकतो. 15 ते 20 पुदिन्याची पानं. कैरी थोडी आंबट असल्यामुळे 1 पाऊण वाटी मी इथे साखर घातली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे साखरेचं प्रमाण ठेवू शकता. अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 पाव चमचा काळी मिरी पूड, पाव चमचा मीठ आणि सगळं आता मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं. गरज वाटल्यास थोडं पाणी घातलं तरीही चालेल. 7 ते 8 दिवस फ्रीजमध्ये याला आपण स्टोअरही करून ठेवू शकतो. आयत्या वेळेस जेव्हा आपल्याला सरबत करायचं असलं तेव्हा ग्लासमध्ये छान थंडगार बर्फाचे क्यूब घालायचे. यावर 2-3 चमचे हा कैरीचा पल्प घालायचा. वरतून थंडगार पाणी घालायचं. छान मिक्स करायचं. तर लगेच तयार होतं आपलं थंडगार असं कैरीचं सरबत. चवीला अगदी रुचकर लागतं. एकदा का हा पल्प करून ठेवला की 5 ते 7 दिवस आरामात टिकतो. तुम्हीही या उन्हाळ्यामध्ये करून बघा, नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.